आज कोकणात आलो आहे. तसं तर हा व्लॉग खूप खूप दिवसानंतर बनवतोय. महिन्यानं बोललात तरी पण चालेल. कारण असा कंटेंट खूप असतो पण बनवायला टाईम मिळत नाही. पण ठीक आहे, मी आता कोकणात आलो आहे तर तुमच्यासाठी नवीन-नवीन असं काहीतरी मी छोट्या-मोठ्या गोष्टी तरी तुमच्यापर्यंत पोहोचवीन मी. तर आजच सकाळी कोकणात आलोय. नेमकी आज अंगारकी संकष्टी आहे. तर मी एका मंदिराला व्हिजिट करणार आहे. तर त्या मंदिराबद्दल दाखवेन मी तुम्हाला कसं आहे मंदिर, कुठे आहे वगैरे. आणि म्हणतात ना, की गावी आल्यावर घरी बसण्यापेक्षा बाहेर उन्हाळण्यात जास्त मजा आहे. तर चला तुम्हाला पण ते दाखवतो, की ते मंदिर कुठे आहे, काय आहे आणि कसं आहे. चला. तर ही आपली गाडी. गावी आल्यावर हीच सखा सोबती हीच असते. याच गाडीवरून आम्ही जास्त मजा मस्ती करतो आणि हिंडतो फिरतो. तर चला आज हिलाच घेऊन जायचंय. आणि हा जो रोड आहे ना तो आपला मुंबई गोवा हायवे आहे. बऱ्यापैकी रोडचं काम अजून चालू आहे आणि या रोडलाच लागून ते मंदिर आहे. तर चला दाखवतो तुम्हाला, बघूया आपण ते मंदिर कुठे आहे. मी पण आता खूप वर्षानंतर या मंदिरात जातोय. जेव्हा ते मंदिर जुनं होतं आणि जेव्हा रस्त्याचं काम चालू झालं नव्हतं ना, तेव्हा त्या मंदिराला व्हिजिट केलं होतं मी. पण आता खूप वर्षानंतर त्या मंदिरात जातोय. तर बघूया काय चेंजेस झाले तिथे जाऊन. आणि आता ते मंदिर नक्की कुठे आहे ते पण बघावं लागेल, कारण तेव्हा रोडचं काम चालू झालं होतं तेव्हा ते मंदिर लगेच म्हणजे बाजूलाच होतं, रोडच्या बाजूलाच होतं. पण आता ते मंदिर रोडचं काम चालू झाल्यानंतर कुठे शिफ्ट केलंय का तिथेच कुठे आहे ते बघावं लागेल. चला बघूया. खूप वर्षानंतर ह्या रोडला येतोय म्हणून हा रोड ना खूप बदललेला वाटतोय. कारण म्हणजे मी जवळजवळ 4-5 वर्षानंतर ह्या रोडला येतोय. म्हणजे मी 4-5 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा ह्या रोडचं म्हणजे काम चालू नव्हतं. आता हे काम म्हणजे पूर्णपणे चांगलं झालंय काम हे. तेव्हा फक्त बोलतात ना, की 2 पदरी हा रस्ता होता, आता 4 पदरी झालेला आहे. आणि म्हणतात ना, 4 पदरी झाल्यामुळे ना, की काही गोष्टी खूप नवीन नवीन आहेत. इथे दुकानं म्हणा किंवा डिवायडर्स म्हणा किंवा इथले बोलतात ना आपण पेट्रोल पंप म्हणा, हे खूप नवीन नवीन झाले. त्यामुळे ना इकडे काही कळतच नाहीये. नक्की आता ते मंदिर कुठं आहे हेही मला कळत नाहीये. तर आता बघूया आपण कुठे आहे ते. मे बी मी आता भरपूर पुढे आलोय. ते मंदिर कुठे आहे तेच कळत नाहीये. बघूया आता अजून अजून थोडं पुढे जाऊया. मे बी मंदिर असावं तिथेच, फक्त नवीन बांधलं असेल तर लगेच लक्षात येणार नाही. बघूया आता कुठे आहे ते. रोड खरंच खूप चांगला केलाय. फक्त बोलत नाही की ड्रायव्हिंग सेफली केली ना, तर मला वाटतं की कोणाला काही त्रास होऊ शकतो. फक्त ड्रायव्हिंग सेफ करा. कारण 4 पदरी झालाय तर लोक सुसाईड गाड्या वगैरे चालवत आहेत. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन ड्रायव्हिंग करा. तर बघूया आता कुठे नक्की काय. आता हे ते ढाबे वगैरे नवीन झालेत. त्या टायमाला ढाबे वगैरे काही नव्हते इथे. अजून आता ते मंदिर पण दिसत नाहीये. आपण अजून थोडं पुढे जाऊया, असेल मंदिर, बघूया आपण. आणि फायनली आपल्याला मंदिर सापडलेलं आहे. मे बी खूप वर्षानंतर येतोय म्हणून मला हा रूट जो खूप लांब वाटतोय आता. पण त्या टायमाला खूप जवळ जवळ वाटायचा. तर आता मंदिर भेटलंय. चला बघूया. मे बी त्याला लांबून असं बघून वाटतंय की ते मंदिर नवीन बांधलंय, जुनं मंदिर नाहीये ते. तर बघूया आता नवीन मंदिर कसं आहे ते. चला दाखवतो तुम्हाला पण. आणि अंगारकी संकष्टी आहे तर मला वाटतंय की थोडी गर्दी असावी. मे बी काय कन्फर्म सांगू शकत नाही, पण चला दाखवतो. आणि बोलल्याप्रमाणे या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे. मला वाटलंच होतं की 4-5 वर्षामध्ये हे मंदिर नवीन बांधलं जाईल आणि ते फायनली बांधलं गेलेलं आहे. अजून पण भरपूर काम असं बाकी आहे मंदिराचं. म्हटल्याप्रमाणे हे मंदिर खूप छान आहे आताचं. आधीचं पण एक छोटं मंदिर होतं, ते पण खूप छान होतं. पण ते मंदिर जेव्हा छोटं होतं ना, तेव्हा इथे आजूबाजूला आहे ना, हे बघू शकता. इथे बोलतात ना, की खूप झाडी होती. म्हणजे एक बोलतात ना आपण काय बोलतो, एक राखलेलं जे जंगल असतं ना, त्या पद्धतीचं जंगल होतं, ज्याला आपण देवराई वगैरे बोलतो.
असं खूप मोठं जंगल होतं इथे, पण आता होतं ना की जीर्णोद्धार झाला आणि त्यानुसार मग आजूबाजूच्या झाडांची बोलतो नाही काटछाट करण्यात आली. पण आता जाऊन मंदिर खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. अजून बरंचसं काम मंदिराचं बाकी आहे, पण जेव्हा होईल काम तेव्हा खूप छान दिसेल. आणि ते बोलतात ना की मुंबई गोवा हायवेच्या आजूबाजूला असल्यामुळे ना हे मंदिर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि खूप छान वाटतं. खूप शांतता आहे. तर मे बी तुम्ही आलात तर व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. हा जो रोड आहे तो मुंबई गोवा एक्सप्रेसवे आहे आणि त्यालाच लागून हे मंदिर आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. तर चला आता निघतो, ऊन पण खूप झालं आहे, तर निघूया आता घरी.